हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. मी आहे साक्षी आणि आज आम्ही चाललो आहे इमानताला. तिथे काय आहे लेजिट मला माहीत नाही, बट नवीन जागा आहे आणि संडे आहे म्हणून काहीतरी नवीन एक्सप्लोर करायचा. बेसिकली तिकडे खूप मोठा मॉल आहे ह्यांचा, तर आम्ही तो एक्सप्लोर करायला चालू आहे. तर बघूया काय आहे एक्झॅक्टली तिथे. मस्त वेदर आहे म्हणून बोललो इमानताला जाऊन काहीतरी वेगळं एक्सप्लोर करू. इमानतासाठी आम्ही ट्रॅम्प पकडणार आहोत, जो आमच्या इथून म्हणजे आम्हाला 1.5 किलोमीटर वॉक करायचं आहे खाली. त्याच्यानंतर आम्हाला ती ट्रॅम्प पकडून परत पुढे जायचं आहे आणि तिथून मग अजून पुढे आहे. जास्त चालायचं नाही, इमानतावरच ट्रॅम्प स्टेशन आहे म्हणून आता बघू. जवळ आहे म्हणून चाललं आहे, बाकी काय नाही. हे लोकांनी असं रस्त्यावर सगळीकडे मीठ टाकलं आहे. मीठ नाही, त्यांचं केमिकल टाकलं आहे किंवा बर्फ पण असेल, पण असं सगळीकडे हे केमिकल टाकतात कारण ह्यांचं म्हणजे बर्फ असतो ना, हा खूप साठतो. तर तो बर्फ विरघळायला हे लोक ना असे केमिकल टाकतात, सगळं टाकतात इथे. तर आता बघू. तर आम्ही आमची ट्रॅम्प पकडली होती. ही ट्रॅम्प आम्हाला डायरेक्ट आमच्या स्टॉपवर सोडणार आहे इमानताला. हा टोटल 1 आवर्स आणि 45 मिनिट्सचा हे आहे, ट्रॅव्हल आहे. ही इकडची ना सगळ्यात मोठी नॅशनल लायब्ररी आहे. एवढी मस्त लायब्ररी आहे ना. हे कधी मी नेक्स्ट जाईल जेव्हा इथे पर्सनली जाईल तेव्हा मी दाखवेन ह्याच्यामध्ये काय काय आहे. ह्याची पण एक खूप चांगली स्टोरी आहे, ती मी नक्की शेअर करेन. तिथून आम्ही या इमानताला पोचलो होतो. हा एवढा मोठा मॉल होता ना की म्हणजे जेवढं शूट करू तेवढं कमी होतं. तर ह्याचे पार्ट्स असणार आहेत बघा, जे मी पार्ट्समध्ये टाकणार आहे. तर इथे आम्ही पोचलो होतो. एंट्री करतानाच मस्त इथे फ्रूट्सवाले होते. मी बघितले नव्हते कधी मॉलच्या बाहेर फ्रूट्सवाले, बट इथे काहीतरी वेगळं होतं. हे यांचे ना सगळीकडे तुम्हाला 3 एंट्री गेट्स दिसणार फक्त, कारण इथे खूप थंड असतात. कारण बाहेरचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. जसं मी आता बघली तेव्हा -2 होतं. -2 होतं. आणि आतमध्ये जाताना त्या मॉलमध्येच खाली मी मस्त शॉप्स उघडले होते ज्याच्यामध्ये फ्रूट्स विकत होते. खूप काय विकत होते. त्याच्यामध्ये फ्रूट स्टॉल होते, सगळे क्रोशीचे स्टॉल होते, खूप काय स्टॉल होते, वेगळे स्टॉल्स होते. तिथून मग आम्ही पहिलं गेलो हे किलो मॅक्समध्ये, जिथे कपडे ना किलोच्या रेटने भेटतात. हर दिवशी हर टाईम म्हणजे वेगळ्या दिवशी वीकेंड्सला सगळीकडे ना वेगळी प्राइसिंग असते. आणि हर वीकेंड तुम्हाला कॉफी म्हणजे कॉफीचं हे भेटणार, किलोच्या भावाने पहिली कॉफी सगळं करा. तर पहिले आम्ही चेक करत होतो की कधी काय आहे. हे मला बघून पण देत नव्हते की कुठे काय प्राईज आहे. आणि ह्यांना धक्का मारून हे केलं की मला दाखवू द्या, मला व्हिडिओमध्ये टाकायचं आहे. तर ही यांची अशी प्राईज लिस्ट होती की कधी काय, की कुठल्या तारखेला किती कमी पैसे तुम्हाला ही भेटणार आहे. त्या एंट्री केल्यावर ना एवढा म्हणजे हे लोक ना फक्त फॅशनसाठी ओळखले जातात. आणि मी यांचं ऐकलं आहे की युरोपमध्ये कुठे नाही, पण फक्त ह्यांच्याकडे सगळ्यात जास्त फॅशन फॉलो केलं जातं. तर एवढे मस्त जॅकेट्स, ओव्हरकोट्स, टॉप्स एवढे मस्त होते ना. असं नाही हे यूज होते, हे अनयूजवाले होते. हे फक्त तुम्ही किलोच्या रेटमध्ये घेऊन जायचं. तर मी एकदा नक्की ट्राय करेल शॉप करायचं यांच्याकडून, बट आता आम्ही शॉपिंगसाठी नव्हतं आलो म्हणून काय नव्हतं केलं. तिथे मला ही मस्त स्कर्ट्स दिसले, शॉर्ट्स दिसले, की मग मी चेक करत बसले की काय आहे नक्की. तिथून मग मला हे ओव्हरकोट्स दिसले, जॅकेट्स दिसले. कारण आता थंडी चालू आहे तर मोस्टली सगळीकडे जॅकेट म्हणजे विंटर वेअरचंच कलेक्शन आहे. सगळीकडे तेच विकलं जातं आणि सगळे तेच घेतात. तर हे वेस्टकोट्स होते, जॅकेटच्या आत घालतात, डबल लेअर म्हणून. तिथून मग अजून मी बॉईज कलेक्शनमध्ये गेले की काय तिथं पहिलं गर्ल्स कलेक्शन होतं, जिथे शॉर्ट्स होते, लेदर शॉर्ट्स होते. मी इंडियावरून घेऊन आले, पण तरी मी एक्सप्लोर करत होते की काय आहे, कितीला आहे, कसं आहे. तर ह्याची प्राईस काहीतरी 1 युरोची होती. म्हणजे तुम्ही किलोच्या भावाने घेताल तर अजून कमी. तर हे असं सिंगल पीस नाही विकत, बट तुम्हाला किलोच्याच रेटने घ्यायचं आहे. तिथून मग मी अजून इथे ट्रॅक्स होते, पॅन्ट्स होते, फॉर्मल वेअर्स होते, खूप काय होतं. आणि सगळं इकडे हे बघा, हे असे स्कर्ट्स होते, मिनी स्कर्ट्स होते. ते बोलतात ना घरी घालायला शॉर्ट्स, सगळं भेटत होतं इथे. मला एक स्कर्ट खूप आवडला, बट ते मी एक घेऊ नाही शकत म्हणून मी काय घेतलं नाही. तिथे लेपर्ड प्रिंट होतं, ब्लॅक स्कर्ट होता, त्याच्यानंतर जीन्स होते आणि अजून स्कर्ट्स होते, लेदर स्कर्ट होता. हा लॉंगवाला स्कर्ट होता ज्याच्यामध्ये साईडने एक बोलतात कट असतो तसावाला स्कर्ट होता. तिथून मग मी पुढे गेली आणि अजून चेक करत बसली की काय आहे. फॉर्मल वेज म्हणजे फुल वेज लाईक पॅन्ट्स आणि ह्या कलेक्शनमध्ये गेली, जिथे मला हा जॅकेट आवडला. पण ह्याचा कपड्याची क्वालिटी ना मला थोडी आवडली नाही. म्हणजे थंडीसाठी नव्हतं ते, एकदम समर वेअर्स. यांच्याकडे गरमी पण तेवढी असते. तिथे बाथरोब्स होते, ते बघितले. एवढा रेड कलरचा मस्त वाटत होता ना, पण ते मला वाटतं त्याची प्राईस काहीतरी 9 to 10 युरोज होती. परत एकदा हे मागे जे बघितले ते मेल जॅकेट म्हणजे मेल जॅकेट्स, आणि हे फिमेल कलेक्शन होतं.
त्याच्यानंतर आम्ही थोडं अजून पुढे गेलो. तिथून मग हे ओव्हरकोट्स बघितले, मस्त एवढे मस्त ओव्हरकोट्स होते ना. हे मेलचा कलेक्शन होता बेसिकली. हे इकडची लोकांना मे बी, आणि शूज पण खूप चांगले होते. हा झाला बॉईजचा कलेक्शन. मी गर्ल्स अजून काय काय शोधत होते की काय आहे काय, कारण मी क्रेझी आहे शॉपिंगसाठी. जसं जे मला ओळखतं त्यांना माहिती असेल मला शॉपिंग किती आवडते. त्याच्यानंतर हा अख्खा ह्यांचा कलेक्शन होता, एवढा मस्त कलेक्शन होता ना ते. आणि हे ह्यांचं वन पीसचा कलेक्शन होता. हा पण इतका प्रिटी कलेक्शन होता ना, पण हे बट ऑब्वियस हे विंटरवेअर नव्हते म्हणून मी काही घेतलं नाही. तिथून आम्ही बाहेर निघालो की आता बाहेर एक्झॅक्टली कुठले स्टोर्स आहेत. मला जायचं दुसरीकडे होतं, दुसऱ्या बाजूवाल्या मॉलमध्ये, पण आम्हाला डोर नव्हता भेटत. मी बोलले की चल मी थोडा एक्सप्लोअर करते. इथे व्हेजिटेबल्स ठेवले होते, फ्रूट्स ठेवले होते, खूप काय काय होतं. हे सगळे ह्यांनी हँडमेड ना क्रोशेचे प्रोडक्ट्स पण ठेवले होते, एवढे मस्त बनवलेले ना ते एलिफंट्स आणि हे सगळं. सिन्स तुम्हाला माहिती असेल क्रोशे मला बनवायला खूप आवडतं, तर मी ते बघत बसली की काय आहे. त्याच्यानंतर हे कॅप्स हॅट्स खूप काही. हे एवढा मोठा मार्ट होता ना की ह्याला एक्सप्लोअर करायला आम्हाला खरंच टाईम नाही भेटला, कारण आमचे बाकीचे स्टोर्स राहिले असते. आणि आम्ही लास्ट ट्रॅम्प असते यांची 11 वाजता, आणि आम्हाला 10:30 झाले होते घरीच जायला, नाही तर आमची ट्रॅम्प मिस झाली असती. आणि हे सगळं मग ह्यांच्या आतमध्ये बचत शॉप होता, खूप काय काय होतं, खूप वेगळं वेगळं होतं आणि प्रकारे एक्सप्लोअर करण्यासारखं होतं. हे ह्यांचे सिल्वर ज्वेलरी स्टॉप असतं, आपण कसे इंडियामध्ये भेटतं तसं ह्यांचं होतं. ह्यांची प्राईसिंग पण खूप जास्त होती. इथे जॅकेट्स पण होते, ह्याचे पण 100 घोडा जॅकेट होतं, त्यापेक्षा आपण किलो मॅक्समधून घेतले. क्रोशे के प्रोडक्ट्स बहुत अच्छे तर हे मी परत क्रोशेच्या इथे आली आणि तिथे एक स्टॉप घेऊन ह्यांना प्राइसिंग विचारायला थांबले की काय नक्की किती प्राईस आहे. तर त्यांनी मला काहीतरी एक एलिफंट होता, त्याची प्राइसिंग मला 20 to 30 euros सांगितली, जे इंडियामध्ये आपल्याला भेटलं. हां, इंडियामध्ये पण तीच प्राईस 3000 4000 अकॉर्डिंग. तर ते तेवढ्याच ह्याच्यामध्ये मला इथे पण सांगितलं तेवढा एलिफंट होता. तिथून सिन्स क्रिसमस येतं त्यांचे कॅन्डल्स बघितले. मग पहिलं बाहेर पडलो कारण आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली स्नो शूज घ्यायला. मी स्नो शूजसाठी आम्ही स्पोर्टलँडसाठी इथे आलो. मग स्पोर्ट्सलँडमध्ये हा स्पोर्ट्सलँडचा फर्स्ट आउटलेट होता. अजून खूप आउटलेट आहेत, पण हा सगळ्यात मोठा आउटलेट होता म्हणून आम्ही इथे आलो. तर इकडे ना खूप प्रकारचे शूज होते आणि मी मोस्टली स्नो शूज घ्यायला आली होती, कारण नॉर्मल स्निकर्स आहेत माझ्याकडे आणि मी शूजची फॅन नाही आहे, मला शूज घालायला आवडत नाही. पण इकडच्या थंडीमुळे घालायला लागतं, नाही तर लेजेट फ्रॉस्टबाईट व्हायचं टेन्शन असतं आणि खूप काय काय असतं. तर मला हे असे म्हणजे थोडे गमबूट्स टाईप शूज हवे होते. तर बघितलं, बट मला एवढं पटलं नाही आणि मी एवढे हेवी शूज घालत पण नाही, कारण माझा पाय जळतो आणि मग मला चालायचाच कंटाळा येतो मध्ये, म्हणून मी ते एवढे शूज घेत नाही मोठे. तर अजून एक्सप्लोअर केलं की काय आहे कसं आहे. त्याच्यानंतर जॅकेट्स होते. स्पोर्ट्सलँडमध्ये ना खूप काय काय असतं, जॅकेट्स असतात, जर्सी असतात, कपडे असतात, सगळं काय काय असतं. तर मेनली ते एक्सप्लोअर केलं. इथे ना सायकल, इकडचे लोक सायकल खूप चालवतात, तर त्याचे टायर्स असतात. इकडे ते 2 व्हीलर्स भेटतात जे पायाने चालवतात ना, तसेवाले स्कूटर्स भेटतात. ते पण यांचे पण चाकं म्हणजे व्हील्स इकडे भेटतात. खूप काय काय भेटतं. थर्मल वेअरपासून सगळं ह्या आउटलेटमध्ये होतं. एवढा मोठा आउटलेट होता ना की हेच फिरायला आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास गेले. त्यानंतर जर्सीचं इतकं मस्त कलेक्शन बघितलं की हे फुटबॉलवाले जर्सी होते. हे कुठेच नाही, म्हणजे मी आत्तापर्यंत एवढे स्टोर्स फिरली, पण मला कुठेच जर्सीचं कलेक्शन एवढं चांगलं दिसलं नाही जे इकडे होतं. खूप प्रकारचे जर्सीज होते जे मला कळत नव्हते, म्हणून तसेच ठेवले आणि पुढे गेलो. तर हे इकडे नॉर्मल समर वेअर्स पण ठेवले होते, पण आम्ही मोस्टली थर्मल घ्यायला आले. हे जे असे बॉक्स आहेत ना, ह्याच्यामध्ये थर्मल होतं, हे काहीतरी वेगळं होतं, म्हणून ह्याच्यामध्ये ना साईज पण कळत नव्हती. फक्त तिथे लिहिलेलं ज्युनियर सिनियर, पण एक्झॅक्टली साईज काय त्याच्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. हे जॅकेट्स पण खूप चांगले होते. हे ओव्हरकोट्स टाईप जॅकेट होते. हे मोस्टली इकडे थंडी खूप आहे म्हणून घालतात असं. मग स्पोर्ट्सलँडमधून बाहेर निघालो. एवढं मस्त आहे वरती आर्किटेक्चर, यांचे खरंच बिल्डिंग खूप चांगले असतात. मी बाकीचे माझे डेली व्लॉग्समध्ये टाकतच असते की यांचं आर्किटेक्चर एक नंबर असतं, सगळे खूप काय काय असतं. तर हे ना डॉग्सचं शॉप होतं, एवढं मोठं शॉप होतं. मी स्वतः विचारात पडली. तुम्हाला पण पुढे दाखवते की यांच्याकडे डॉगसाठीच एवढे प्रकार आहेत. म्हणजे हा जो रॅक बघताना इथे फक्त टॉईज होते त्यांचे, आणि एवढे मोठा शॉप होता, एवढा चांगला शॉप होता. वेगळे प्रकारचे फूड्स, हे सगळे वुड्सचे बनवलेले खेळणे. इकडचे लोक खूप डॉग लवर आहेत आणि खूप म्हणजे ज्यांच्या पण घर आहेत जिथे पण लोक आहेत सगळ्यांकडे एक ना एक डॉग आणि कॅट असणार. सिन्स कॅट यांची म्हणजे बोलतात ना, एक चित्रपट आला होता यांचा खूप चांगला आणि तो ऑस्कर लेवलचा विनिंगचा होता, फ्लो म्हणून. त्याच्यामुळे हे लोक ना कॅट्सला खूप मानतात आणि प्राण्यांना पण खूप मानतात, म्हणून यांचे सगळ्यात मोठं हे तर
तर हा व्लॉग ना खूप मोठा होतोय, तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.